नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे ठाणे वेस्ट येथे वसंत विहार परिसरामध्ये। आज आपण काहीतरी मस्त ट्राय करणार आहे। तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल, खूप दिवसांपासून मला दार्जिलिंगचे मोमोज ट्राय करायचे होते। तर चला, आणि वसंत विहारला आलात आणि दार्जिलिंगचे मोमोज नाही खाल्ले तर मग मजा नाही येणार। तर चला मोमोज ट्राय करूया। तर त्या टोकापासून ते या टोकापर्यंत नॉनस्टॉप फूडचे आयटम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत। तर आज मी दार्जिलिंग मोमोजला चाललेलो आहे। इथं फूडी लोकांसाठी ना खूप सारे ऑप्शन्स आहेत खाण्यासाठी, तर या नक्की वसंत विहारला। हे बघा, खूप दिवसानंतर आलो मी आणि दार्जिलिंग आणि अजून बाजूला जॉली दे पराठे, बाबा पावभाजी, मेथकूट, महाबळेश्वर ज्यूस, बापरे किती काय काय। चला दार्जिलिंगचं वर AC आहे सिटिंग अरेंजमेंट आणि खालती सुद्धा आहे। तर मी खालतीच बसणारे नेचरचा आनंद घेत। हे बघा, इथं शोरमा भेटतो। हे बघा आहे यांचं मेन्यू कार्ड, व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता तुम्ही। आणि किती व्हरायटी आहेत, बापरे खूप सारे व्हरायटी आहेत। तर चला, खायच्या आधी मी जरा हात धुवून घेतो। यो, आणि एकदम मस्त आहे, हायजीन आहे एकदम। वाव, खूप मस्त केलं आहे यांनी, आता रिनोव्हेशन केलं आहे आणि खूप महिन्यानंतर आलो मी आता दार्जिलिंगचे मोमोज खायला। मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे या ठिकाणी। ते इथंच मी बसतो आता। तर दार्जिलिंग मोमोज हे 2015मध्ये सुरू झालेलं आहे आणि हे स्विगी आणि झोमॅटोवर सुद्धा अवेलेबल आहे। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता। इथं अजूनसुद्धा व्हरायटी आहेत या ठिकाणी। रोल आहे, शॉर्मा आहे आणि मोमोज। तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता। मित्रांनो, आता मी ऑर्डर दिलेले आहे, एक चिली चीज डीप फ्राय दिलेली आहे आणि एक पनीर चिली मिली फ्राईड दिलेले आहे। दोघांची टोटल मिळून झालेले आहे 370 रुपये। तर मी खालीच बसलो आहे ओपन एरियामध्ये आणि वरती ॲक्च्युली ना AC आहे। तर ACचे थोडेसे चार्जेस जास्त आहे आणि ऑलरेडी यांचे रेट्स ना मित्रांनो थोडेसे हाय आहेत, कारण की 370मध्ये 2 प्लेट थोडंसं महाग आहे। तर बघूया यांची चव कशी आहे। तर चला मोमोज येईपर्यंत वाट बघूया। तर मित्रांनो, हे बघा आपले आलेले आहे चिली चीज डीप फ्राईडमध्ये। मला हे मोमोज ना खरंच खूप आवडतात। तर चला, हा मस्त गरमागरम दिलेला आहे आणि मोमोजची साईज ओके। हे बघा, एवढीच आहे मोमोजची साईज आणि फक्त 6 पीस दिलेले आहेत। तर चला आता याची टेस्ट बघूया कशी आहे। थोडा मेयोनीज पण हे करूया। ओ हो, मेयोनीज यांचा थोडासा घट्ट आहे। तर आता मी फर्स्ट बाईट ट्राय करतोय। ॲक्च्युली जशी मी लास्ट टाइम टेस्ट जी एक्सपेक्ट केलेली ना, सेम टू सेम आत्ता आहे। कारण की हे चिली चीज मोमोज जे मी लास्ट टाइम इथं खाल्लेले सेम चव आहे, सेम अजून। चीज बघा कसं एकदम भरभरून दिलेलं आहे आतमध्ये। तर ऑल टाईम फेवरेट माझे मोमोज हेच आहेत, दार्जिलिंग मोमोजचे चिली चीज मोमोज। तर मित्रांनो, हे फ्राईड मोमोज अजून कोणाचे फेवरेट आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चीज पण एकदम मस्त लागतं आहे आणि बाहेरचा जो लेअर लावला आहे फ्राईडचा तो पण खूप मस्त आहे। जास्त ऑइली नाही, भले ते डीप फ्राय आहे पण जास्त ऑइली नाही दिसत आहे। वाव, आणि जसं या मोमोजचं नाव आहे चिली चीज मोमोज, तसे त्याची चव पण एकदम मीडियम स्पायसी आहे आणि हे माझे नेहमी फेवरेट राहणार आहेत। या मोमोजला माझ्याकडे रेटिंग आहे 5 पैकी 5। वाव, मी हेच मोमोज ट्राय करतो कारण की ह्याच्या आतमध्ये चीज आहे ना, तर ते चीज नंतर कडक होतं। तर मित्रांनो, जोपर्यंत चीज याचं एकदम असं सॉफ्ट आहे ना, तोपर्यंत हे चिली चीज मोमोज लवकर खाऊन घ्या। वाव, खूप छान लागतं, मस्त गरमागरम दिलेत आणि
काय बोलूया मोमोजबद्दल. मला हे मोमोज ना खरंच खूप आवडतात. हे बघा चिली चीज मोमोज म्हटलं ना, हे बघा चीज आहे आणि असं मिरच्या हे करून दिल्या आहेत आतमध्ये आणि थोडंसं लसूणची मला पेस्ट दिसते आणि कोथिंबीर आहे. मस्त आहे. मस्त. वाव, एकदम सॉफ्ट आहेत. तर बघा तुम्ही कधी आलात दार्जिलिंग मोमोजला तर एकदा चिली चीज मोमोज नक्की ट्राय करून बघा. तर हे आहेत आपले पनीर चिली मिली डीप फ्राय मोमोज. हे पण फ्रायडेच घेतलेले आहेत मी. बघू शकता याला खूप सुंदर प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. वरून असं मेयोनीज टाकण्यात आलं आहे आणि इकडे चिली फ्लेक्स वगैरे टाकलं आहे आणि लालवाली यांची चटणीसुद्धा टाकली आहे. त्या चिली मिली मोमोजमध्ये बघूया ह्यांची ही सेमच चटणी आहे की ही चटणी वेगळी आहे. चला ट्राय करूया. तर चला आता आपण आपले पनीर चिली मिली डीप फ्राय मोमोज ट्राय करणार आहे. तर आधी मी यांची चटणी टेस्ट करून बघतो. तर हे सॉस आणि एक चटणी मिक्स केली गेलेली होती आणि ही चटणी वेगळी शेजवान चटणी म्हणजे मोमोजची यांनी एक स्पेशल चटणी बनवली त्यासारखी आहे आणि हे मेयोनीजच ॲड केलेलं आहे आणि वरून चिली फ्लेक टाकलेलं गेलं आहे. एवढंच याच्यामध्ये चिली मिली मोमोजमध्ये. पण या मोमोजची साईज ना त्या चीज मोमोजपेक्षा मोठी आहे. तर चला मी ट्राय करतो. बिग बाईट. खूप डिसेंट आणि एकदम भारी मोमोज आणि व्हेज लोकांसाठी पनीरमध्ये हा चिली मिली मोमोज ना खरंच खूप छान आहे. तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे बघा एकदम असं चटणीने भरलेला चिली फ्लेक्स मीडियम स्पायसी लागतो आहे आणि हे बघा पनीर एकदम सॉफ्ट आहे यांचं आणि पनीरमध्ये अजून काही मिक्स केलं गेलेलं नाही आहे. तर पनीर हे थोडंसं फ्राईड झालं आहे जेव्हा ते डीप फ्राय केलं त्यानंतर. तर हे मोमोज ना खूप भारी आहेत. ह्या मोमोजला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.8. खरंच खूप छान आहेत. तर व्हेज लोकांसाठी माझं हे सजेशन असेल की पनीर चिली मिली मोमोज ट्राय करा. पनीर शोरमा तर खूप खाल्लेला पण पनीर मोमोज खूप छान. आणि त्याच्यामध्ये पनीरचा पीस पण एवढा मोठा तरी आहे. तर हे मोमोज मला जरा वर्थ वाटले. तर काय ही मोमोजची साईज ना खरंच खूप मोठी आहे. पनीर आतमध्ये भरभरून दिलेलं आहे आणि हे मोमोज थोडेसे ज्युसी लागत आहेत. तर हे मला आवडलेले आहेत. तर ठाण्यामध्ये सगळ्यात चांगले मोमोज दार्जिलिंगचे मोमोज पहिल्यांदा. जेव्हा मी ते खातो ना तर आधी मला मेयोनीज चटणी आणि त्यानंतर यांचा जो फ्राईडचा वरचा लेयर आहे तो आणि नंतर लास्टला आतमध्ये पनीर एकदम ब्लास्ट होतं. सगळ्या कॉम्बिनेशनला एक मस्त टेक्स्चर देतं. पनीर बघा ना केवढा भरून टाकला आहे म्हणून याला मी रेटिंग दिले 4.8. मस्त आहे. वाव. आणि गरमागरम खातोय ना म्हणून हा पनीर थोडासा ज्युसी लागतोय. आवडलं मला. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपला स्ट्रीट फूडचा आजचं होतं लोकेशन दार्जिलिंग मोमोज वसंत विहार ठाणे वेस्ट येते आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की या विजिट करा आणि मोमोज लवरला नक्की टॅग करा. तिथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन स्ट्रीट फूडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. वाव. गरमागरम असल्यामुळे हा फ्राईड मग थोडासा क्रंचीसुद्धा लागतो मला. वा.
आणि या पनीर मोमोज ना मला वाटतं मी आत्ता तिसरा पीस घेतला आहे आणि मला आता हेवी वाटायला लागलं आहे. त्याच्याने माझं पोट भरणार आहे आता. वा, मजा आली.